तर सगळ्यात अगदी सर्वांना नमस्कार आणि हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. तर माझं चॅनल आहे यूट्यूबवरती. तर या चॅनलवरती आपल्याला रेसिपीचे व्हिडिओ, माझे डेली व्हिडिओ असतात. यावर रेसिपीचे व्हिडिओ, शिवाय ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ, इतर कुठल्या माहितीचे व्हिडिओ, सगळे व्हिडिओ मी एका चॅनलवरती अपलोड करते. तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आज आपण जी रेसिपी पाहणार आहोत, चला तर आपण त्या रेसिपीवर वळूयात. तर आज आपण बनवणार आहोत कच्च्या फोडणीची खिचडी, जी परभणी जिल्ह्यामध्ये खूप प्रसिद्ध आहे. तर कच्च्या फोडणीची खिचडी बनवण्यासाठी इथं काय काय साहित्य लागणार आहे ते साहित्य पाहू आपण, नंतर खिचडीला फोडणी घालूत. तर कच्च्या फोडणीसाठी लागणारे ते साहित्य, इथं एक बटाटा घेतलेला आहे मी. इथं 2 कांदे असे उभे चिरून घेतलेत, मोठ्या आकाराचे फोडी करून घेतल्यात. अद्रक लसणाची पेस्ट जाडसर अशी कुटून घेतलेली आहे. हळद, त्याचबरोबर कोथिंबीर, इथं थोड्या मिरे, लवंगा, दालचिनी आणि शाही जिरे. आणि इथं आपण तेजपानसुद्धा घेतलेले आहेत, 2 मसाल्यातले तेजपान आहेत. इथं 8 ते 10 हिरव्या मिरच्या घेतल्यात. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट घ्या. आणि इथं मी एक टोमॅटो असा चिरून घेतलेला आहे, म्हणजे मोठ्या मोठ्या अशा फोडी चिरून घेतलेल्या आहेत. टोमॅटो तर खिचडीमध्ये शिजून आपल्याला नरम होतो, त्यामुळे टोमॅटो मी इथं मोठा असा चिरून घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर आपण इथं तांदूळ घेतलेले आहेत. तांदूळ 1 ग्लास घ्या किंवा 2 वाट्या घ्या. 1 ग्लास जर तांदूळ घेतले तर त्याला 2 ग्लास पाणी घालायचं. 2 वाट्या तांदूळ घेतले तर त्याला 4 वाट्या पाणी घालायचं. असं दुप्पट प्रमाण घ्यायचं. कुठल्याही मापाने मोजून घ्या. मी एका वाटीने मोजून घेतले. याला आपण 2 वाट्या तांदळाला 2 वाटीच पाणी घालणार आहोत. आणि हा तांदूळ आहे कोलमचा. हे पहा, कोलमचा तांदूळ आहे. यात खिचडी खूप मोकळी होते. आणि जिथे कुठल्याही ठिकाणी आपल्याला हॉटेलवर वगैरे जी खिचडी मिळते, तर ही कोलमच्याच तांदळाची असते, ज्यामुळे असा मोकळा तांदूळ बनतो. आणि पाण्याचं प्रमाण हे आपल्याला जास्त नाही घालायचं. योग्य पाण्याचं प्रमाण असलं की भात असा चिकट होत नाही. खिचडी असो किंवा पांढरा भात असो, आपण दम देऊन बनवणार आहोत हा भात. तर आपण इथं कच्च्या फोडणीची खिचडी बनवणार आहोत, म्हणजे तेलामध्ये सगळे जिन्नस टाकून आपल्याला फ्राय करून घ्यायचे नाही. पाण्यामध्ये सगळे जिन्नस आपल्याला टाकून उकळी आणून घ्यायची. आणि चवीपुरतं मीठ घालायचं, वरून तेल घालायचं. आणि त्यानंतर सुरुवातीला आपण पाण्यामध्ये सगळे साहित्य टाकणारच आहोत. त्या अगोदर आपल्याला इथं तांदूळ भिजवून घ्यायचे आहेत. आपल्याला तांदूळ भिजवून ठेवायचे आणि नंतर बाकीची तयारी करायची. म्हणजे तांदूळ कसे याचा चिकट, तांदूळ यासाठी भिजवायचे की याचं चिकट पाणी निघून, पांढरं पाणी निघून तांदूळ अजून जास्त मोकळा होतो. तर आता आपण तांदळामध्ये पाणी टाकून घेऊ. तांदूळ असं पूर्ण बुडायला पाहिजे इतकं पाणी टाकून घ्यायचं आपल्याला तांदळामध्ये. आता आपण कुकर घेतला आहे. कुकर आता गॅसवरती आपण ठेवून देऊ. आणि यामध्ये पाणी आपल्याला ज्या वाटीने तांदूळ मोजला आहे त्या वाटीने आपल्याला अगोदर पाणी टाकून घ्यायचं कुकरमध्ये. तर आपण हा तांदूळ पाण्यामध्ये टाकून घेतलेला आहे. इथं आपण कुकरमध्ये देखील 4 वाट्या पाणी मोजून टाकलेलं आहे. आता आपण इथं गॅस ऑन करून यावरती कुकर ठेवून देऊयात. आणि एक एक करून आता आपल्याला यामध्ये सगळे कच्चे आपण जे चिरून घेतलेल्या मिरच्या वगैरे मसाले आहे ते टाकून द्यायचे. यामध्ये मिरच्या टाकू आपण. त्यानंतर तेजपान घालू. त्यानंतर यामध्ये आलू घालायचा चिरलेला. टोमॅटो घालून घेऊ. कांदा, कोथिंबीर घालू आपण. आलं लसणाची जी पेस्ट केलेली आहे ती, आणि जे खडे मसाले आपण घेतले होते हे टाकणार आहोत यामध्ये. तर इथे मी हळद नाही घालत यामध्ये. हळद आपण स्किप केली तरीही चालेल. यामध्ये आपण तेल घालू वरून. तुम्ही यामध्ये थोडंसं लिंबाचा रस किंवा अर्धीशी वाटी दहीसुद्धा आपण यामध्ये घालू शकतो. मी इथं दह्याचा वापर नाही केला, फक्त टोमॅटो घातलेला आहे. तर यामध्ये आपण मीठ घालणार आहोत चवीपुरतं. यामध्ये तुम्ही कुठलाही खिचडीचा मसाला वापरू शकतात किंवा बिर्याणी मसालासुद्धा घालू शकतात. मी इथं कुठलाही मसाला टाकलेला नाही. आपण यामध्ये मोठी वेलची आहे, काळी मसाला वेलची हे घालणार आहोत. 3-4 लवंगा घालणार आहोत. आता पाणी गरम होते तोपर्यंत आपण तांदूळ धुवून घेऊ.
तर आता इथं पाणी गरम झालेलं आहे, यामध्ये आपण तांदूळ टाकून घेऊयात. तर आता इथं आपण तांदूळ टाकून घेतले, याला मिक्स करून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला याला फक्त 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या आता आणि नंतर कमी गॅसवर आपण याला दम देणार आहोत. कुकरचं झाकण लावून 2 शिट्ट्या काढून घेऊ आपण. तर इथं आपल्या कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्यात. आता अगदी गॅस कमी करून आपण याला शिट्टी नाही होऊ द्यायची. आता आपल्याला फक्त 5 मिनटासाठी वाफवून घ्यायचं, लगेचच उतरून घ्यायचं.